मंडळी, भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची आणि क्रांतिकारी घटना कोणती, तर ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला। हा निर्णय त्यांनी एका रात्रीत घेतला नव्हता, तर यामागे 20 ते 30 वर्षाचा संघर्ष, अपमान आणि मानवी हक्कांची तळमळ होती। आजपासून साधारण 70 वर्षापूर्वी नागपूरच्या त्या मैदानात जे घडलं ते केवळ धर्मांतर नव्हतं, तर ती गुलामीची साखळ्यात तोडणारी एक मोठी गर्जना होती। आपण अनेकदा इतिहासातील लढाया पाहतो, पण एका माणसानं केवळ विचारांच्या जोरावर कोट्यावधी लोकांचं नशीब बदललं। पण बाबासाहेबांनी हिंदू धर्म का सोडला, तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। ज्या माणसाने भारताचं संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ, आत्ताचे आंबेडकर नगर या ठिकाणी हिंदू धर्मातील एका महार कुटुंबात झाला, जो त्या काळी एक अस्पृश्य समजला जाणारा समाज होता। हिंदू धर्मात जन्म घेऊनही त्यांना मंदिरात जायची परवानगी नव्हती की शाळेत सन्मानाने बसण्याची। तरीही जिद्दीने ते परदेशात गेले। कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी मोठमोठ्या पदव्या मिळवल्या। पण खरी अडचण जेव्हा ते भारतात परतले तेव्हा आली। भारतात आल्यावर त्यांना समजलं की त्यांच्या पदव्यांपेक्षा त्यांची जात महत्त्वाची मानली जाते। बाबासाहेब जेव्हा 1917 मध्ये अमेरिकेहून बडोद्याला परतले तेव्हा ते नुसते भीमराव नव्हते, तर ते डॉक्टर आंबेडकर होते। बडोद्याच्या महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली होती, म्हणून कराराप्रमाणे ते तिथे मिलिटरी सचिव म्हणून रुजू झाले। बाबासाहेब एवढ्या मोठ्या हुद्द्यावर होते, पण त्यांच्या हाताखाली काम करणारे शिपाई, जे स्वतःला उच्चवर्णीय समजायचे, त्यांना फाईल देताना त्यांच्या हातात न देता टेबलावर फेकून मारायची। त्यांना भीती वाटायची की बाबासाहेबांना स्पर्श झाला तर आपण विटळू। एवढंच नाही तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा माठही वेगळा ठेवला जायचा। विशेष म्हणजे बडोद्यासारख्या शहरात एवढ्या मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला कोणी घर भाड्यानं द्यायला तयार नव्हतं। मंडळी, विचार करा, एक माणूस लंडन आणि अमेरिकेहून बॅरिस्टर होऊन येतो, ज्यांच्या विविधतेचा डंका जगात वाजतोय। तो माणूस जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याला राहण्यासाठी एक साधी खोली सुद्धा मिळत नाही। याच अपमानानं त्यांना पेटवून उठलं आणि इथून खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली। त्यांनी अनेक वर्ष हिंदू धर्मात राहून सुधारणा करण्यासाठी लढे दिले। महाडच्या चौदार तळेवर त्यांनी पाणी पिऊन दाखवलं, कारण प्राणी पाणी पिऊ शकत होते, पण या समाजातील माणसांना बंदी घातली होती। त्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून 5 वर्ष संघर्ष केला, पण प्रत्येक वेळी त्यांना धक्के मारून बाहेर काढलं गेलं। त्यावेळी त्यांना एकाच गोष्टीची जाणीव करून दिली की तुम्ही किती शिकलात तरी या धर्मात तुम्हाला बरोबरीचं स्थान मिळणार नाही। आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या मनात एक विचार पक्का झाला, जर हे घर मला आपलं मानायला तयार नाही तर मी तरी या घरात का राहावं। आणि 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिकच्या येवला शहरात मोठी सभा भरली। बाबासाहेब स्टेजवर आले, लोकांमध्ये शांतता होती आणि तिथे त्यांनी ते ऐतिहासिक वाक्य उच्चारलं, मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही। या एका वाक्यानं संपूर्ण देशभर खळबळ उडाली। गांधीजींपासून ते अनेक मोठ्या नेत्यांनी बाबासाहेबांची मनधरणी करायला सुरुवात केली, पण बाबासाहेब ठाम होते। ते म्हणाले की ज्या धर्मात अस्पृश्यता आहे तो धर्म नसून एक मानसिक आजार आहे। पण त्यानंतर बाबासाहेबांनी लगेच धर्म बदलला नाही। त्यांनी इस्लाम, ख्रिश्चन, शीख अशा सर्व धर्मांचा पुढची 21 वर्ष अभ्यास केला। अनेक धर्मांच्या गुरूंनी त्यांना त्यांच्या धर्मात येण्यासाठी मोठ्या ऑफर्स दिल्या, पण बाबासाहेबांना पैसा किंवा सत्ता नको होती। त्यांना हवा होता असा मार्ग जो भारताच्या मातीतला असेल आणि जो विज्ञानावर आधारित असेल। आणि शेवटी त्यांचा शोध भगवान बुद्धांच्या चरणाशी थांबला। बुद्धाचा मार्ग हा समतेचा होता, प्रेमाचा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बुद्धीला पटेल असा होता। आणि मग नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 चा तो दिवस उजाडला। त्या दिवशी नागपूरच्या मैदानावर लाखो लोकांच्या जनसागरासमोर बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या लाखो अनुयायांना स्वतः दीक्षा दिली। इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं की एका नेत्याच्या सांगण्यावरून एकाच वेळी 5 लाख लोकांनी शांततेने धर्मांतर केलं। हे जगातील सर्वात मोठं शांततामय परिवर्तन होतं। तिथे बाबासाहेबांनी नुसतं धर्मांतर केलं नाही, तर त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या। हा केवळ धर्माचा बदल नव्हता, तर ती गुलामीची साखळ्या तोडणारी एक वैचारिक क्रांती होती। ज्या समाजाला हजारो वर्ष स्वतःची ओळख नव्हती, त्यांना बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला। तर मंडळी, बाबासाहेबांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की संघर्ष किती मोठा असला तरी विचारांच्या जोरावर आपण जग बदलू शकतो। जर बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला नसता तर भारताचा इतिहास आज वेगळा असता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।